सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला राहणार आहे की तुम्ही तर लाभार्थी तुमचा पोषण ट्रॅकरला जी गरोदर माता आहे तिचं नाव भरत आहात, परंतु PMMVY जे ॲप आहे त्याच्या ड्यू लिस्टमध्ये तुमचा लाभार्थी मात्र दिसत नाही आहे. तर तो कोणत्या अडचणीमुळे दिसत नाही आहे किंवा कोणते लाभार्थी यामध्ये दिसत नाही आहेत तुमचे, या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचा लाभार्थी कोणत्या कारणामुळे या ड्यू लिस्टमध्ये दिसत नाही आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, बऱ्याच ताईंच्या मला कमेंट येत होते की त्यांचा जो लाभार्थी आहे तो त्यांनी पोषण ट्रॅकरमध्ये भरलेला आहे, परंतु जे आपली PMMVYची जी ड्यू लिस्ट आहे त्या ड्यू लिस्टमध्ये तो त्यांचा लाभार्थी दिसत नाही आहे. तर तो का दिसत नाही ते जे नवीन अपडेट आता त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे PMVYचं, ते म्हणजे 1.1.3. तर याच्यानुसार त्यांनी याच्यामध्ये एक बदल केलेला आहे. तो म्हणजे तुमची जी म्हणजे पहिल्या खेपेच्या गरोदर व्यतिरिक्त ज्या इतर गरोदर तुम्ही ॲड करत आहात पोषण ट्रॅकरला, म्हणजे दुसऱ्या खेपेची गरोदर असेल तुमची, तिसऱ्या खेपेची असेल किंवा चौथ्या पाचव्या इतर काही त्याचे अपत्य असतील, त्या ज्या गरोदर माता आहेत त्या तुमच्या पोषण ट्रॅकरच्या जरी तुम्ही ॲड केल्या पोषण ट्रॅकरला तरी इकडच्या ड्यू लिस्टला दिसत नाही आहेत. कारण की याच्यामध्ये ज्या काही तुमच्या गरोदर माता आहेत दुसऱ्या खेपेच्या, तर त्याच्यामध्ये कोणत्या माता तुमच्या PMYसाठी पात्र राहणार आहेत, तर जेव्हा या ज्या तुमच्या गरोदर माता आहेत या स्तनदा मातांमध्ये कन्वर्ट होतील, आणि त्यालाही एक अट आहे, ती म्हणजे त्यांना जे दुसरं अपत्य आहे ती काय पाहिजे, तर मुलगी पाहिजे. तर मुलीच्या जन्मानंतरच ती माता तुमच्या या PMVYच्या फॉर्मसाठी पात्र राहणार आहे. तर काय होणार आहे पहा, जेव्हा तुम्ही गरोदर माता पोषण ट्रॅकरमध्ये भरत आहात दुसऱ्या खेपेची आहे, तर तिचा इकडे ड्यू लिस्टमध्ये नाव दिसणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही ती माता जी आहे तिची डिलेवरी होईल आणि जेव्हा त्या बालकाचा तुम्ही जन्म भरणार आहात आणि जन्माला येणारं बालक ही मुलगी असेल, तेव्हा मात्र तुमची ती जी माता आहे ती ॲटोमॅटिकली इथं ड्यू लिस्टमध्ये दिसणार आहे. तर जो काही पोषण ट्रॅकरचा डेटा आहे ते PMMVYचं ॲप जे आहे तो ॲटोमॅटिकली घेतो. त्यामुळे अगोदरपासून म्हणजे त्या मातेच्या नोंदणीपासून, गरोदरच्या नोंदणीपासून ते मुलाच्या जन्मापर्यंत या माता अशाच आपल्या ड्यू लिस्टमध्ये राहतात आणि आपण त्याच्यावरती काही प्रक्रिया पण करू शकत नाही, आपण रिजेक्ट करू शकत नाही, कारण की जन्माला येणारा अपत्य मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे या ड्यू लिस्टमधली संख्या वाढत आहे. ड्यू लिस्टमध्ये तर लाभार्थीची संख्या जास्त दिसते, परंतु आपण या प्रक्रिया कधी करू शकतो, जेव्हा मुलगी त्या मातेची जन्माला येणार आहे तेव्हा. म्हणून या ॲपने अपडेटमध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर जेव्हा पोषण ट्रॅकरमध्ये दुसऱ्या खेपेची जी गरोदर आहे तिची मुलगी झालेली आहे किंवा मुलीची जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये नोंद कराल तेव्हा तुम्हाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमची जी माता आहे जिचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ती निश्चितच या ड्यू लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. आणि आणखीन एक प्रश्न, ते म्हणजे काही अंगणवाडी सेविकाताईंचा प्रश्न असा असेल की त्यांची पहिल्या खेपेची माता आहे पण ती पण या ड्यू लिस्टमध्ये दिसत नाही आहे. तर ती माता ड्यू लिस्टमध्ये न दिसण्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगते. तर याच्यासाठी कदाचित तुमच्याकडून पोषण ट्रॅकरमध्ये या मातेची नोंद करताना झालेली चूक असू शकते. कारण की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये माता नोंदवत आहात तेव्हा तुम्हाला एक प्रश्न येतो, तुम्ही म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी आहे का. तर तिथं दोनच ऑप्शन उपलब्ध आहेत, येस आणि नो. जर तुम्ही तिथं येस म्हटलं असेल तरच ती तुमची जी गरोदर माता आहे ती बाळंतपणाच्या म्हणजे प्रसूतीच्या पहिल्या खेपेसाठी तिथं नोंदणी होणार आहे त्या मातेची. आणि जेव्हा तुम्ही नो म्हणता तेव्हा मात्र त्या मातेची दुसऱ्या खेपेसाठी किंवा दोनपेक्षा जास्त खेपेसाठी तिची नोंद होऊ शकते. तर याच्यामध्ये फक्त आपण दोनच पर्याय तिथं उपलब्ध आहेत, म्हणजे त्या मातेची ही पहिली प्रसूतीची वेळ आहे का, हो किंवा नाही. आपण दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. तो निवडताना जर तुम्ही चुकलात तर ती तुमची जी माता आहे ती इकडं PMYला कशामध्ये पडणार आहे, तर दुसऱ्या अपत्य. तर ती दुसऱ्या अपत्यामध्येच ती माता गेल्यामुळे तुमच्या ड्यू लिस्टला दिसणार नाही आहे. तर आणि त्या मातेचा फॉर्म पुढे भरताना देखील प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढची जी काही गरोदर मातांची नोंदणी आहे ती करताना विशेष लक्ष द्या त्या गोष्टीकडे की तुम्ही त्या मातेची पहिल्या खेपेसाठीच नोंदणी करत आहात का.
तर या कारणामुळे देखील तुमची जी पहिल्या खेपेची माता आहे ती देखील तुम्हाला इकडे ड्यू लिस्टमध्ये दिसत नाही आहे या तुमच्या चुकीमुळे. तर इथून पुढे ही चूक करण्याची टाळा. आणि जरी तुमची दुसऱ्या खेपेची गरोदर माता तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये भरली असेल आणि सध्या ड्यू लिस्टमध्ये दिसत नाही तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा त्या मातेच्या बालकाचा जन्म होईल आणि तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये त्याची नोंद कराल तेव्हा मात्र नक्कीच तुमची जी गरोदर माता आहे ती तुमच्या ड्यू लिस्टमध्ये दिसेल आणि तुम्ही तिचा फॉर्म भरू शकाल, तेही पोषण ट्रॅकरचं फेस रेकग्नायझेशन घेऊन. तर या माहितीसाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, जर तुमच्या आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमची कोणतीही अडचण माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर मला त्या गोष्टीविषयी माहिती असेल तर मी नक्कीच तुमच्या त्या प्रश्नांची देखील उत्तरे देणार आहे. माझ्या पुढील व्हिडिओमध्ये त्या कमेंटच्या उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.